नमस्कार. शरद पवारांनी पश्चिम बंगालात जाऊन 5 पक्षांची एकत्रीकरण करून आघाडी करून तृणमूल काँग्रेसला बळ देता येईल याची व्यवस्था केलेली आहे. आपण न लढता वेगवेगळ्या 5 पक्षांच्या आघाडींना एकत्र करण्याची पवारांची भूमिका ही तिथल्या राजकारणाला भाजप विरोधामध्ये सशक्त करणारी आहे. खरं तर शरद पवारांनी काँग्रेसला आणि तृणमूल काँग्रेसला एकत्र आणण्याची गरज होती. त्याचं कारण असं आहे की तृणमूलसोबत जी पक्ष एकत्र येत आहेत, दुसरी 4 पक्ष, ती अगदी छोटी छोटी पक्ष आहेत. म्हणजे फार फार तर 1-2 मतदारसंघामध्ये बळ असलेली पक्ष आहेत. ही 4ही पक्ष मिळून 8-10 जागांवर आपला परिणाम करू शकतील. पण पश्चिम बंगालच्या एकूणच राजकारणाला परिणाम करायचा असेल, भाजपला धोबीपछाड द्यायचा असेल, तर पश्चिम बंगालमधला काँग्रेस पक्ष, डावे आणि तृणमूल यांची एकत्रीकरण करण्याची गरज आहे. जो प्रयोग महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या नावाने शरद पवारांनी केला, तो प्रयोग पश्चिम बंगालात करणं जमलं नाही की जाणीवपूर्वक केलं नाही, हा देखील एक प्रश्न आहे. खरं तर महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळं भाजप सर्वात मोठा पक्ष असून सत्तेपासून दूर राहिला. अगदी तसंच बंगालात देखील करता येऊ शकलं असतं. म्हणजे डाव्या पक्षांची ताकद, काँग्रेसची ताकद आणि ममतांची ताकद अशी एकत्रित करता येऊ शकली असती. डावे तिथे हतप्रभ झालेले आहेत. डाव्यांना आता काँग्रेससोबत जाण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि काँग्रेस डाव्यांसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पवारांनी ममता बॅनर्जी किंवा काँग्रेस यांच्याकडे जाऊन यांचं एकत्रीकरण करण्याची आवश्यकता होती. आता खरं तर ममता बॅनर्जीसोबत जाण्याची पवारांची भूमिका ही तिथल्या पातळीवर काँग्रेसच्या विरोधाची आहे. म्हणजे भारताच्या पूर्वेकडं जेव्हा पवार राजकारणाचा विचार करतात तेव्हा तो काँग्रेस विरोधाचा असतो. तिथल्या स्थानिक पक्षांना एकत्रित करत काँग्रेसच्या विरोधामध्ये आघाडी उभी करायची आणि भाजपला रोखायचं असा पवारांचा डाव किंवा रणनीती आहे. आता पूर्वेकडच्या भागामध्ये पवारांची असलेली ही रणनीती जेव्हा भारताच्या पश्चिमेकडं आपण यायला लागतो तेव्हा मात्र ती बदललेली दिसते. म्हणजे पवारांचा पूर्वेकडचा काँग्रेस विरोधाचा सूर पश्चिमेकडं आल्यावर मावळू लागतो. जसा सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो, तसा पवारांचा काँग्रेस विरोधातला पूर्वेकडचा सूर हा पश्चिमेकडे आला की मावळल्यासारखा वाटतो. म्हणजे जे पवार पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या विरोधात आघाडी उभी करण्यासाठी ममता बॅनर्जींना मदत करतात आणि तिथे नाव देतात की आम्ही भाजपच्या विरोधात लढतो आहोत. खरं तर भाजपच्या विरोधात लढायचं असेल तर ज्या ज्या शक्ती तिथे आहेत त्या त्या शक्तीचं एकत्रीकरण करण्याची गरज आहे. पण पश्चिम बंगालमध्ये तसं घडलेलं दिसत नाही. उलट महाराष्ट्रात याच काँग्रेसला नेहमीचे शत्रू असलेल्या शिवसेनेच्या सोबत जोडून पवारांनी सत्ता आणलेली. म्हणजे महाराष्ट्र भारताच्या पश्चिमेकडचं राज्य आहे, तर बंगाल महाराष्ट्राच्या पूर्वेकडचं राज्य आहे, भारताच्या पूर्वेकडचं राज्य आहे. पूर्वेकडं काँग्रेसचा विरोध आणि पश्चिमेकडं काँग्रेसची सोबत अशी शरद पवारांची भारतभरातली भूमिका राहिलेली आहे. याआधी देखील जसा पवारांनी काँग्रेससोबत महाराष्ट्रामध्ये सरकार 10 वर्ष उपभोगलं, सत्ता उपभोगली, म्हणजे अर्थात काँग्रेसचा मुख्यमंत्री होता, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असायचा, जी सत्ता उपभोगली अगदी तशीच सत्ता गुजरातमध्येही काँग्रेसला उपभोगता येऊ शकली, राष्ट्रवादी काँग्रेसला उपभोगता येऊ शकली असती. पण गुजरातमध्ये मात्र भाजप आणि काँग्रेसच्या लढाईत काँग्रेसला बळ देण्याच्या ऐवजी शरद पवारांनी आपले उमेदवार उभे करून भाजपलाच एक प्रकारे बळ दिलेलं आहे. गोव्यात तर आपण बघितलं की ते काँग्रेसच्या सरकारकडे जाण्याच्या ऐवजी त्यांचा आमदार भाजपच्या सरकारकडे गेलेला आहे. म्हणजे राष्ट्रवादीच्या आमदाराचा भाजपच्या सरकारला पाठिंबा मिळालेला आहे. अशी वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी भूमिका म्हणूनच संदेहास्पद ठरते. अगदी महाराष्ट्रात सुद्धा आजच्या घडीला एक बातमी एका वृत्तवाहिनीवरती आली होती, मला वाटतं लोकशाही न्यूज असं त्या वृत्तवाहिनीचं नाव असावं, आणि त्यामध्ये एक ब्रेकिंग न्यूज दिली जात होती की महाराष्ट्रामध्ये आता भाजप आणि राष्ट्रवादी असं समीकरण जुळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे काही नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी एकत्रित बोलले आहेत अशा आशयाची ती बातमी होती. अर्थात फक्त सूत्रांचा हवाला होता, त्यात कुठले व्हिज्युअल्स किंवा पुरावे अशा स्वरूपातलं काही नव्हतं. ती तर्काधिष्ठित बातमी होती. आता ही बातमी आपण जर खरी मानायचं ठरवलं
ती बातमी खरी आहे असं मला देखील वाटत नाही आहे, हे सुरुवातीला स्पष्ट करतो. म्हणजे आत्ताच्या क्षणाला, या क्षणाला राष्ट्रवादी काँग्रेस भाजपशी सत्ता स्थापनेसंबंधी विचार करत असेल ही शक्यता जराशी कमी वाटते आहे. कारण आत्ताच्या घडीला जे काही समोर वाढून ठेवलं आहे ते मोकळं करणे आणि आजवरच्या टीका विसरून, सगळ्या गोष्टी विसरून लगेच तशी काही हालचाल होईल अशी शक्यता कमी दिसते आहे. पण जर ही बातमी खरी आहे किंवा बातमी म्हणून दिली आहे, राष्ट्रवादीच्या गोटातून ही बातमी प्रसृत झाली आहे असं गृहीत धरलं तर एक गोष्ट नक्की असेल की राष्ट्रवादी काँग्रेस आता शिवसेनेवर आपला दबाव वाढवतो आहे. म्हणजे शिवसेनेच्या एकूण कार्यपद्धतीमध्ये मुख्यमंत्रीपद ठेवणे किंवा टिकवणे या स्वरूपाच्या गोष्टीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस आपला शिवसेनेवरती दबाव वाढवते आहे या सगळ्या घटना बघता. कारण सचिन वाझे प्रकरण हे राष्ट्रवादीपेक्षा जास्त अडचणीचं ठरणार आहे ते शिवसेनेसाठी. कारण जो काही संपर्क येतो आहे, संपर्क सूत्र दिसतं आहे ते शिवसेनेचं दिसतं आहे. म्हणजे अगदी मंत्र्यांच्या राजीनाम्यात सुद्धा राष्ट्रवादीनं आपल्या मंत्र्याला सेव्ह केलेलं आहे, शिवसेनेच्या मंत्र्याचा बळी दिलेला आहे. आणि सरकारच्या स्थापनेपासून आम्ही जो एक महत्त्वाचा मुद्दा मांडतोय तो मुद्दा हा आहे की या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांना दूर ठेवण्यात आला आहे. म्हणजे रामदास कदमांच्यासारखा आक्रमक नेता जो कोकणामध्ये आपली शक्ती ठेवून आहे तो नेता आज सत्तेच्या बाहेर आहे. दिवाकर रावते यांच्यासारखा प्रभावी नेता ज्यांची मराठवाडा आणि विदर्भामध्ये एक शक्ती आहे किंवा त्यांच्या बोलण्याला एक वजन आहे ते दिवाकर रावते आज सत्तेच्या बाहेर आहेत. शिवसेनेच्या वाट्याला 10 मंत्रिपदं आलेली आहेत आणि त्यापैकी एक उद्धव ठाकरे, 2 आदित्य ठाकरे अशी 2 मातोश्रीवरची मंत्रिपदं आहेत आणि एक गडाख आणि दुसरे अब्दुल सत्तार ही शिवसेनेत नव्यानं दिल्या गेलेल्या लोकांना मंत्रिपदं आहेत. म्हणजे 10 पैकी 4 मंत्रिपदं ही कोट्यात गेली आणि 6च मंत्रिपदं खऱ्या शिवसैनिकांना मिळालेली आहेत. त्यामुळं आता शिवसेनेचं तसं प्राबल्य मंत्रिमंडळामध्ये कमीच आहे. म्हणजे जे काही तुम्हाला मंत्रिमंडळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांच्यानंतर शक्ती दिसते ती म्हणजे अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री आहेत, अनिल देशमुख जे गृहमंत्री आहेत आणि जलसंपदा मंत्री असलेले जयंत पाटील याच नावांचा गवगवा राष्ट्रवादीतल्या मंत्र्यांचा दिसतो. आणि त्या पाठोपाठ काँग्रेसकडे असलेली 3 महत्त्वाची खाती ऊर्जा, महसूल आणि बांधकाम या सत्ता वाटपामध्ये शिवसेनेकडे तशी कमी महत्त्वाची खाती आलेली आहेत. आणि शिवसेना आपलं बळ लावत असताना राष्ट्रवादी अधूनमधून शिवसेनेला आपल्या दबावात घेत असतं. पश्चिम बंगालात काँग्रेस विरोधात म्हणजे आपण त्या मूळ विषयावर येऊया. पश्चिम बंगालात काँग्रेस विरोधातली घेतलेली भूमिका नक्कीच इथल्या काँग्रेसवाल्यांना खटकणारी असणार आहे. आणि त्यामुळं काँग्रेसमध्ये आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये थोडीशी कुरबूर ही होणारच आहे. म्हणजे खाटांची कुरबूर हा शब्द आहे. पुन्हा म्हणाल की मी कुरबूर आहे नाहीच आहे आणि तुम्ही मुद्दाम सांगताय कुलकर्णी, तर सांगतो की खाटा कुरकुरणारच हे स्वतः संजय राऊतांनी मान्य केलेलं आहे. आणि या कुरकुरणाऱ्या खाटा, या कुरबुरीला आता मूर्त स्वरूप, प्रत्यक्षातलं स्वरूप मिळायची वेळ आलेली आहे. इथे प्रत्येकाला आपापला वाटा हवा आहे, प्रशासनावरची पकड हवी आहे, त्याच्यावरची मान मजबूत करायची आहे. आणि हे करत असताना अडचण ठरते आहे ती प्रशासन राजकारण्यांवर हावी होण्याची. आणि तेच या सरकारच्या काळामध्ये घडलेलं आहे. जी प्रकरणं समोर आली ती राष्ट्रवादीच्या संबंधित मंत्र्यांची आलेली आहेत आणि त्याचा कुठेही मार्ग निघालेला नाही आहे. त्यामुळे प्रकरण एक झाकायसाठी दुसरं झाकायसाठी तिसरं अशा स्वरूपामध्ये प्रकरणं निघत आहेत. आणि राष्ट्रवादीला असंच आपल्या नियंत्रणात हे सरकार चालवायचं आहे. आणि म्हणूनच दबाव निर्माण करण्यासाठी म्हणून अशा स्वरूपाच्या कृती या होत असतात. जसं भाजपच्या नेत्यांची चर्चा सुरू अशा आशयाची बातमी येणं, पश्चिम बंगाल किंवा अन्य राज्यात जाऊन काँग्रेसच्या विरोधातल्या स्थानिक पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेसनं बळ देणं अथवा त्यांच्या एकत्रीकरणासाठीचे प्रयत्न करणं हा मेसेज असतो. आणि हा मेसेज परफेक्ट पद्धतीनं दिला जातो आहे. आता या दबाव वाढवण्याच्या संदर्भात हा दबाव शिवसेना सहन करते आणि राष्ट्रवादीप्रमाणे झुकते की हा दबाव झुगारून लावते हे देखील पाहणं औत्सुक्याचं आहे. पण या सगळ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दबाव वाढवणे न वाढवणे किंवा एकत्रीकरण या सगळ्या पद्धतीमध्ये काँग्रेस मात्र अस्वस्थ आहे. उद्या हे 2 स्थानिक पक्ष, स्थानिक म्हणजे राज्यस्तरावरचे पक्ष एकत्र आले तर अडचण होणार आहे ती काँग्रेसची, हे देखील काँग्रेस जणांना उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे. आणि म्हणूनच या सगळ्या विषयावर
आता गांभीर्यानं चर्चा होते आहे आणि ही चर्चा सरकारचं अस्तित्व ठरवणारी आहे.